सगळे पक्ष करत असतात आणि त्यामुळे काही वेळेला थोड्या अंडरस्टँडिंग करावं लागतं, काही वेळेला योग्य निर्णयापर्यंत यावं लागतं। ही प्रक्रिया जोपर्यंत चर्चा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत होत नाही। आज आता आमच्याकडे 54 लोकांनी आज मुलाखती दिल्या आणि ज्यांना उघड मुलाखतीला यायचं नव्हतं असे एक 10-15 लोक आता मला खाजगीत भेटणार आहे। त्यामुळं आता त्या ज्या चर्चा होतील त्यामुळं मी सगळ्यांची नावं तुम्हाला पण आज कळल्यात असं नाही, म्हणजे अजूनसुद्धा म्हणजे भरपूर नावं आहेत, तर त्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेऊन आता ह्या थोड्याशा वाटाघाटी करायचा आम्ही प्रयत्न करू। नाही, आम्हाला डोकेदुखी वाढवायचीच नाही आहे। तुम्हाला मी माझी भूमिका काय ते सांगितलं, काय आहे प्रत्यक्ष काय घडणार आहे। मी फील्डवर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं लोक इकडून तिकडे गेली, म्हणजे कुठल्या पक्षातनं कुठल्या पक्षाकडे गेली। आता मी कुणाचं नाव घेऊन आज त्याच्याबद्दल भाष्य करणार, कुठल्या पक्षातली लोक कुठल्या पक्षामध्ये गेली आणि ह्याला कारणं काय होती, त्यावेळची राजकीय परिस्थिती काय होती आणि आज पुन्हा एकत्र बसायची वेळ आल्यानंतर नेमकं त्या प्रभागातल्या लोकांची मानसिकता काय असणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत। म्हणजे ते त्याच्यावर आज म्हणजे लगेच मी तुम्हाला काय म्हणलं की आज हे आमच्याकडं असणारे उमेदवार आणि निवडणुकीमध्ये आज त्या दोघांचं काय ठरलंय अजून आम्हाला माहीत नाही। म्हणजे कारण मला स्वतःला असं वाटतं की करायचंच ठरली होती जी होणार असं मी ऐकतोय, म्हणजे शिवसेना भाजपची, तरी फारच दाबून करावी लागेल। नॅचरली व्हील राष्ट्रवादीचा तर परत वेगळा भाग, ह्या दोघांचं सुद्धा करताना फार दाबून करावी लागेल आणि इतकं दाबल्यानंतर सगळं सोसलं जाईल का त्यातनं काही परिणाम घडतील माहीत नाही आज। त्यामुळं आम्ही ज्या वेळेला आमची चर्चा आमचे उमेदवार घेऊन विभागवार त्यांच्याबरोबर करू त्यावेळेला त्यांची नावं समोर येतील, बाबा ह्या प्रभागात आम्ही हा उमेदवार निश्चित केला आहे, तर आमच्यापेक्षा हे जर मेरिट अमुक आहे, तुमच्या उमेदवारापेक्षा हा सरस आहे, हा निरस आहे, असं कायच्या चर्चा युतीमध्ये ज्या पद्धतीच्या होतात तशा होतील।